साठी पाचारण केले ते मानाई देवी स्पोर्ट्स आटोली संघाला। उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व आमचे क्रीडा रसिक या सर्वांचं मी समालोचन कक्षातून समालोचक राजेश पातळे माझ्यासोबत साथी समालोचक लहू सर यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। वळूया सामन्याकडे। पहिलाच चेंडू गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे नक्कीच क्षेत्ररक्षक सगळे आपल्याला सर्कलमध्ये पाहायला मिळतील आणि त्याचा पुरेपूर फायदा कृपया माहीन संघाला विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। माहीन संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार 4 धावांसाठी अनिकेतचा। इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका सजवलाय म्हणजे पॉवर प्लेचा पुरेपूर खरपूस समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजाचा खरपूस समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज अभिषेक पहिल्या 2 चेंडूवरती मोठे घणाघाती प्रहार केलेत म्हणजे कुठेतरी गोलंदाज अनिकेत याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय। पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार केल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 8 अशी धावसंख्या मानाई देवी स्पोर्ट्स आटोली संघाची। मर्यादित 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकांमध्ये एक पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आणि तेच षटक हाताळताना गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्कवरती पाहतोय। पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात त्यामुळे नक्कीच फलंदाज अभिषेक याचा मात्र कॉन्फिडन्स दुणावलेला असेल, विश्वास दुणावलेला असेल आणि पुन्हा एकदा चौकारांची हॅट्रिक करेल का या स्पर्धेदरम्यानची पहिली चौकारांची हॅट्रिक करण्यात यश मिळवेल का फलंदाज अभिषेक हे मात्र पाहण्याजोगं असेल। फुलटॉस चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु स्लोअर पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बेट करून चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टिरक्षक यावेळी कोणतीही चूक करत नाहीये। आपलं काम चोख बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडूची सांगता यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललंय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार। बारा धावसंख्या धावफलकावरती पॉवर प्लेच्या पहिल्या 4 चेंडूंचा खेळ संपलाय। एक चेंडू निर्धाव टाकण्यात जरी यश मिळालं असलं तरी मात्र फलंदाज अभिषेक मात्र आपला इरादा वेळोवेळी स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय। 12 ही धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या मागे येऊन लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक म्हणून चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते। एका धावेनिशी संघ पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती बिनबाद 13 अशी धावसंख्या। आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येईल तो फलंदाज विकास आणि विकासकडे सुद्धा मोठे फटके सजवण्याची नक्की त्याच्या मनगटामध्ये ताकद असेल आणि पॉवर प्लेच्या षटकाचा हा शेवटचा चेंडू माफ करा 5 चेंडूंचं षटक म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13 ही धावसंख्या धावफलकावरती। अक्षय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या त्या अभिषेकने पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न। इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होते, फेकी सुद्धा चांगली होते त्यामुळे एका धावेवरतीच समाधान मानावं लागते ते दोन्ही फलंदाजांना। एका धावेने संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती बिनबाद 14 अशी धावसंख्या। हे अभिषेक विकास स्ट्राईकला असेल। फुलटॉस चेंडू गुटना देख तमाशा देख या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार
आणि या षटकाराने नक्कीच आपले सुद्धा इरादे स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो विकास अभिषेकच्या पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेकने सुरुवात केली होती चौकाराने आणि आता मात्र विकास आपल्या फलंदाजीची सुरुवात षटकाराने करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू खूपच यष्ट्यांच्या बाहेर, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजेच अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 21 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. बिनबाद 21 अशी धावसंख्या. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल मानाईदेवी स्पोर्ट्स आटोली संघाची. यावेळी पुन्हा एकदा सुंदर गॅप सजवला. इथे मात्र स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेवरती समाधान. एका धावेने संघ पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. बिनबाद 22 अशी धावसंख्या. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मळाईदेवी स्पोर्ट्स कुसरुंड आयोजित भव्य दिव्य मळाईदेवी चषक 2025 आपण थरारतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय अर्थातच मानादेवी स्पोर्ट्स आटोली संघाला. आणि या ठिकाणी अभिषेक मात्र झेलबाद होऊन परततोय. अभिषेकची वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळी संपुष्टात येते. इथे मात्र कौतुक करावं लागेल ते अक्षय या गोलंदाजाचं. एक षटकार जरूर लगावलाय या षटकामध्ये, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाज एक गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज लक्ष्मण फलंदाजीसाठी सरसावताना आपण स्क्रीनवरती पाहतोय. दुसरं षटक चालू असताना षटक संपते. दुसरं निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकांमध्ये धावांचा पाऊस आपण पाहिला होता तो अभिषेकाच्या मार्फत. तदनंतर मात्र गोलंदाज अक्षयने थोडी आपली गोलंदाजीमध्ये कमाली दाखवली आणि अभिषेक या वादळाला मात्र संपुष्टात आणले. म्हणजेच अभिषेकला तंबूत परतवल्यानंतर संघाची धावसंख्येला रोख लावण्यात यश मिळवले ते अक्षय या गोलंदाजाने. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अक्षयने आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यात यश मिळवले. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकानंतर थोडीशी नक्कीच धावसंख्येला रोख लागलेली आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मयूरच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 28 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अर्थातच विकासच्या बॅटमधून निघालेला हा षटकार आणि नक्कीच संघाला संजीवनी देणारा हा फटका म्हणावा लागेल, कारण बराच काळ धावसंख्येची गती थोडी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि तदनंतर पहिल्याच चेंडूवरती मयूरच्या खरपूस समाचार घेताना आपल्याला फलंदाज विकास दिसतोय. पुढचा चेंडू मयूराचा. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न जरूर केला होता विकासने. इथे मात्र बॅट्स आणि चेंडूचा नीटचा संपर्क झाला नाही. तदनंतर मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव पळून पूर्ण केली जाते. म्हणजेच एका धावेने संघ पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. 29 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 29 अशी धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना मयूर्याचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार फलंदाज लक्ष्मणाच्या बॅटमधून, परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक येऊन झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. म्हणजेच दुसरा हादरा, दुसरा धक्का बसेल तो मानाई देवी स्पोर्ट्स आटोली संघाला लक्ष्मणाच्या रूपामध्ये. 2 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29 ही धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना आता मात्र मयूर्याचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार जरूर केला गेला होता. तदनंतर मात्र आता कमबॅक म्हणावं लागेल ते गोलंदाज मयूर्याचं. आपल्या गोलंदाजीच्या शैलीत बदल करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच त्याचंच यश प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मयूर नावाचा हा गोलंदाज. नवीन फलंदाज विठ्ठल फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही विकास मात्र सलामीचा फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या मनगटामध्ये चौकार षटकार मारण्याची ताकद जरूर असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज विठ्ठल याच्याकडून सुद्धा केला जातोय. इथे मात्र झेल सुटतोय, परंतु चेंडू अडवण्यात मात्र नक्की यश मिळतंय आणि तदनंतर
2 धावांची लहर मैदानात उमटवली गेली आहे. म्हणजेच 2 धावांनीशी संघ पोहोचतोय 31 या धावसंख्येवरती. विठ्ठल 2 धावांनी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय, संघाच्या धावसंख्येत भर घालतोय. 2 गडी बाद 31 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडू सुरेख चेंडू म्हणावा लागेल. फलंदाजाला चेंडू बीट करून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपते तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 31 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. मयूर गोलंदाजीने सुद्धा आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. म्हणजे कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय तो गोलंदाजांकडून, अर्थातच मानाई वॉरियर्स माहीन संघाकडून. आणि एक सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आपण पाहतोय मानाई देवी स्पोर्ट्स आटोली संघाकडून. चौकार षटकारांचे बादशाह समजले जाणारे दोन्ही फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असेल तो विठ्ठल, आणि गोलंदाजी मार्कवरती सुजित आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी. आणि नक्कीच या हाणामारीच्या षटकामध्ये पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाहायला मिळेल का? विकास याचा बॅटचा हा फटका चुकतोय. चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. तदनंतर मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्याच चेंडूवरती दबाव फलंदाजावरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय. थोडीशी हाना करत स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा विकासचा मानस, आणि त्यामध्ये मात्र धावची धोन परतावं लागेल ते फलंदाज विठ्ठल याला. 1 धाव मात्र गणली जाते. एका धावेनिशी संघ पोचतोय 32 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज सुनील मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर सॅक्रिफाईस केलं होतं ते विठ्ठलने, कारण विठ्ठलला माहिती आहे विकास स्ट्राईकला असेल तर नक्कीच अजून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील या षटकामध्ये. आणि म्हणूनच स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात धावची धोन परतला तो विठ्ठल. म्हणजेच 3 गडी तंबूत परतलेत. मोठा फटका. यावेळी पुन्हा एकदा फटक्यामध्ये ताकद नव्हती, आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक आपलं काम चोख बजावतोय. म्हणजेच झेल टिपण्यात यश मिळवतोय. आणि इथे मात्र फलंदाज विकास याची खेळी संपुष्टात येते. 4 गडी बाद 32 अशी धावसंख्या. आता कुठेतरी गोलंदाज चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, अर्थातच मानाई वॉरियर्स माहीन संघाकडून. आणि जेवढं टार्गेट मोठं तेवढं फलंदाजांवरती दबाव. त्यामुळेच गोलंदाज इथे मात्र आपली कामगिरी चोख बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत फक्त 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 गडी तंबूत परतले. शेवटचं 4थं हाणामारीचं षटक सुजित याचं. आणि इथे मात्र हलकेच चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 33 धावसंख्या धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावसंख्या. म्हणजे कुठेतरी एक चांगला निर्णय म्हणावा लागेल ते मानाई वॉरियर्स माहीन संघाचा. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याच्या मागे गोलंदाजांवरती असलेला विश्वास यावेळी मात्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. आणि एका धावेनेशी पुन्हा एकदा धावसंख्या परावर्तित झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. 34 धावसंख्या धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 34 अशी धावसंख्या. म्हणजे 35 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मानाई देवी स्पोर्ट्स आटोली संघाला. 30 चेंडू 20 चेंडू आणि धावा करायच्या त्या 35 असं समीकरण असेल मानाई देवी स्पोर्ट्स आटोली संघाला जिंकण्यासाठी. 35 धावांचं लक्ष्य विजयासाठी या टीम मानाई वॉरियर्स माहीन. चला टॉससाठी या नवलाई स्पोर्ट्स सोनवडे विपक्ष फ्रेंड्स ग्रुप मंदरुळ कोळे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. शैलेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. कलावती किचन आणि इंटेरियर प्रस्तुत मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंड आयोजित मायादेवी चषक 2025. टॉसचा बॉक्समध्ये अनिल पवार साहेबांचा कटआउट आहे. कलावती किचन आणि इंटेरियरचे सर्वेसर्वा बेलास केक शॉप
सह्याद्री गुळाचा चहा गोल्डन केक शॉप सातारकर यांचा कटआउट पाहतोय आपण. शैलेशदादा शिंदे आपलं स्वागत आहे. एका बाजूला टीम आई नवलई स्पोर्ट्स सोनावडे मंगेश दादा, दुसऱ्या बाजूला टीम ओमकार छापा कॉल केलाय. इट इज अ हेड. अभिनंदन. महत्त्वाचा टॉस जिंकलाय. 20 चेंडूंचा सामना निर्णय काय. आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. आजचा शनिवारचा दिवस कामाचा दिवस खेळाडू आहेत सर्व. नाही जरा 1-2 थोडं शॉर्टेज आहे शनिवार असल्यामुळे. पाचची स्पर्धा ही नवलादेवी स्पोर्ट्स सोनावडी चांगली खेळली होती आणि ज्या प्रकारचं आता सीझनची सुरुवात झाली आहे, कसं वाटलं आयोजन. मायादेवी स्पोर्ट्स कुसरूनचं आयोजन आहे पहिलं पर्व. पूर्ण कुसरून टीम म्हणजे त्यांचा एकने खेळाडू पूर्ण म्हणजे अगदी मॅच असू दे किंवा आयोजन असू दे आपला पूर्णपणे 100% देण्याचा प्रयत्न करत असतो आणि खूप चांगलं गाव आहे, खूप चांगली टीम आहे. थँक्यू सो मच. अगदी कुसरूनच्या बाजूला सोनवडी आहे. बॅटिंग करायची आहे ओमी. आज शनिवारचा दिवस स्क्वॉड आहे. पूर्ण स्क्वॉड नाही आहे, 2 खेळाडू कमी आहेत. 9 खेळाडू निशी खेळताय. काय टार्गेट सेट केलं आहे मनात 20 चेंडूंचा सामना. 20 चेंडूत कमीत कमी आम्ही 40 धावा करण्याचा प्रयत्न करू. याचं पहिलं वर्ष आहे मायादेवी चषकाचं कुसरूण गावचं आयोजन आपण पाहतोय. एक चांगली टीम म्हणून कुसरूणच्या टीमला सातत्याने ओळखलं जातं पाटण तालुक्यामध्ये. कसं वाटलं आयोजन. आयोजन 1 नंबर आहे. सर्व आयोजन 1 नंबर आहे. थँक्यू सो मच. ओमकार एका बाजूला मंगेश, एका बाजूला ओमकार, एका बाजूला आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे फ्रेंड्स ग्रुप मंदुळकोळे. टॉस जिंकलाय आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे फ्रेंड्स ग्रुप मंदुळकोळे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. ऐकूया आपण राजेश सरांना. धन्यवाद. धन्यवाद लव सर. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मळाईदेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित भव्य दिव्य मळाईदेवी चषक 2025चा आपण थरार अनुभवतोय. दुसऱ्या गटातील पहिला सामना आपण पाहतोय मानाईदेवी स्पोर्ट्स आटोली वर्सेस मानाई वॉरियर्स महिंद. महिंद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते मानाईदेवी स्पोर्ट्स आटोली संघाला. मर्यादित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत आटोली संघाने 34 धावा जमा केल्यात आणि 35 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मानाई वॉरियर्स महिंद संघाला. म्हणजेच 20 चेंडूंचा हा इनिंग असेल. म्हणजे 20 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 35 जिंकण्यासाठी मानाई वॉरियर्स महिंद संघाला. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय शिवाजी आणि सलामीचे फलंदाज अर्थातच स्ट्राईकला असेल तो अंकित, नॉन स्ट्राईकला असेल तो अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला असेल तो अक्षय. ही सलामीची जोडगोळी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पंच सामना चालू झाल्याची खूण करतायत. गोलंदाजी मार्कवरती शिवाजी. पहिला पॉवर प्लेचा चेंडू यावेळी पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता तो फलंदाज अनिकेत याच्याकडून, मात्र इथे अयशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा आणि बॅटचा काही नीटचा संपर्क नाही. तदनंतर मात्र चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती थोडासा आपला कॉन्फिडन्स दुणावताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज शिवाजी याचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या संपर्कात आलेला नव्हता. तदनंतर मात्र बाईकच्या स्वरूपात 1 धाव पळून पूर्ण केली गेली. म्हणजेच एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा मात्र नक्की होतोय. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडावा लागेल. 35 धावा करायच्या असतील तर नक्कीच आटोले संघाला हरवायचं असेल तर मात्र महिंद संघाला एक सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल आणि या चेंडूवरती मात्र धावचीत होऊन परतावं लागेल. थोडीशी चुकी म्हणावी लागेल, घाई म्हणावी लागेल आणि अति घाई संकटात नेई या पद्धतीने इथे मात्र पहिला गडी बाद होतोय. अक्षय मात्र धावबाद होऊन परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या. आता मात्र नवीन फलंदाज ज्ञानदेव मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला गडी तंबूत परतलाय. आता मात्र कोणती रणनीती हे 2 फलंदाज आखतील हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि ते मात्र पुन्हा एकदा धावचीत होऊन परतावं लागेल. ते नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला अर्थातच
ज्ञानदेवला आल्या पावली परत मात्र माघारी परतावं लागतंय. 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन तंबूत परततोय तो ज्ञानदेव, म्हणजे तो दुसरा गडी बाद होतो. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तो मानाई वॉरियर्स माहीन संघाकडून आटोली संघाचे 2 गडी बाद, 1 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे या इराद्याने उतरलेली जोड गोळी, आणि त्यानंतर मात्र 2 गडी तंबूत परतलेत. आता मात्र नवीन फलंदाज मयूर मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय शिवाजी. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, कारण फटक्यामध्ये ताकद नव्हती, आणि तदनंतर मात्र इथे एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतलाय तो शतरक्षकाने, आणि इथे मात्र तिसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो आटोली संघाचा अनिकेत याच्या रूपामध्ये. तीन गडी बाद. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिवाजी याचं सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. माझ्याकडे चेंडू का सोपवला गेला होता कर्णधाराने, याचं मात्र चांगला विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज शिवाजी. पहिल्या षटकाच्या समाप्ती संपले ना, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय आटोली संघाची 3 गडी बाद, 1 अशी धावसंख्या. आता मात्र नवीन फलंदाज पॅडी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु अजूनही मोठे फटकेबाजी आपल्याला पाहावयास मिळत नाहीये ती आटोली संघाच्या फलंदाजांकडून. इथे मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. यावेळी मात्र हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, 1 धाव निश्चित मिळेल. 1 धावेवरती समाधान, 1 धावेने संघ पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती. लक्ष्मणचा पहिल्याच चेंडूवरती 1 धाव खर्च केली, म्हणजेच संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2. 3 गडी बाद, 2 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर तटवलेला हा चेंडू, 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तेरा चेंडू आणि 31 धावा असं समीकरण असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूंमध्ये धावा करायचे तर 31 जिंकण्यासाठी अर्थातच मानाईदेवी स्पोर्ट्स आटोली संघाला. आता मात्र गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते ते मानाई वॉरियर्स माहीन संघाकडून. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 1 धावेने संघाची धावसंख्या मात्र वधारताना आपल्याला पाहायला मिळते 5 ही धावसंख्या. परंतु हा जर सामना आटोली संघाला जिंकायचा असेल तर नक्कीच चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. 11 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण. पंच आताचा चेंडू डॉट आहे का? वाईड. ओके, वाईड +1, 2 धावा. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये, म्हणजेच संघाची धावसंख्या 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. दहा चेंडू 27 धावांची आवश्यकता. मानाई वॉरियर्स महिन मॅच ऑन. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. वाईट +1 या 2 अवांतर धावा जोडल्या जातात टीमच्या टोटलमध्ये. मानाई वॉरियर्स महिनला जर हा सामना जिंकायचा असेल ना तर मोठे फटके खेळावे लागतील. दुसऱ्या बाजूला मानाई देवी स्पोर्ट्स आटोली चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल प्रत्येक गोलंदाजाला,
कारण 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी करायचे आहेत 25. हाफ ट्रॅकर चेंडू बॅडमिंटन स्ट्रोक केलाय, लॉंग ऑफ आहे तैनात, एक धाव प्राप्त केली जाईल. दोळीचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते, क्षेत्ररक्षण खराब, बॅकअप नाहीये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, तिसरी धाव आले असती परंतु बॅटर खूप पुढे निघून गेलेत. आणि यासाठी असं म्हटलं जातं की ज्यावेळेला तुम्ही धावा घेता त्यावेळेला तुम्ही क्रीजच्या जास्त पुढे जाऊ नका, आणि हेच आता पाहायला मिळतंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता, करायला पाहिजे होता, परंतु जास्त पुढे गेले. पुल केलाय, चेंडू हवेत, डीपला स्क्वेअर लेग आहे त्यानं, चेंडूचा चांगला अंदाज घेतलाय, कॅच पकडली जाते, विकेटचं पतन. 14 धक्का टीम मानाई वॉरियर्स महिंदला मयूर झेलबाद. पस्तीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करते टीम मानाई वॉरियर्स महिंद, आणि कुठेतरी डोकेदुखी ठरू शकते. 4 गडी बाद झालेत. इनॅट नंबर 6 नवीन फलंदाज सुजित शेडगे. मॅच जेवढी दिसते तेवढी सोपी नाही आहे, कारण गोलंदाजी करत असताना शंकर यांनी अद्याप चांगली गोलंदाजी गेले या सामन्यात. पहिला चेंडू खोदून काढलाय, LS आहेत लॉंगॉनला, एक धाव प्राप्त केली जाईल. सुजित त्यांच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव, टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 13 धावा. 35चा ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करता कुठेतरी सुरुवात चांगली होणं अपेक्षित होतं, ती सुरुवात झाली नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅट जोराने फिरवली, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅचमध्ये मानाई देवी स्पोर्ट्स अटोलीला घेऊन येईल, आणि महिंद अर्थातच मानाई वॉरियर्स महिंद या संघाला इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 1 to go. गतीमध्ये परिवर्तन, चांगला लेग कटर, बॅटची कडा, एसी रक्षक अप्रतिम काम करतोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी, बॅडी बॅक टू द डगआउट. शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय शंकर यांनी. अर्थात टीमची धावसंख्या धाव फलकावर 5 गडी बाद, 13. 5 चेंडू करायचे आहेत, 22. 5-22. पाच 23. परंतु 4 षटकार जर ठोकले तर हा सामना जिंकू शकते मानाई वॉरियर्स महिंद. हा क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये हे घडू शकतं आणि खूप वेळा आपण पाहिलंय. हाफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय, चेंडू हवेत, डीपला स्क्वेअर लेग दूर आहे. 1 बाउंड चेंडू पकडण्याचा प्रयत्न, चेंडू हातातून निसटला, 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, तिसरी धाव धोक्याची नाही ठरणार. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. विलक्षण वेगाने 3 धावा प्राप्त केल्या त्या मॅचमध्ये. या डावात 3 धावेने टीमची धावसंख्या 16. 4 मध्ये आता 19 करायची आहे. 3 मोठे फटके हवेत, ती क्षमता आहे या संघाकडे. मानाई वॉरियर्स महिंद 4 मध्ये 19, 3 षटकार, सामना जवळ येऊ शकतो, विजयाच्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. हे क्रिकेट आहे. फुलरेंचा चेंडू चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला प्रयत्न चांगला केला परंतु अपयश येत आहे प्रयत्नात. 4 धावा प्राप्त होतील, 3 चेंडू, 15ची गरज. मानाई वॉरियर्स महिंद ज्या संघाच्या नावामध्ये वॉरियर्स आहे तो संघ लढतोय मैदानाच्या आतमध्ये. 3-15 या सामन्यातील सर्वाधिक महत्त्वाचा चेंडू दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. एक बिग हिट मानाई वॉरियर्स महिंद मॅचमध्ये येऊ शकते. एक चांगला चेंडू, मानाई देवी स्पोर्ट्स आटोली. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, धाव प्राप्त होत नाहीये, सामना खुला झाला. मॅच ऑन, गेम ऑन, परंतु टीम मानाई देवी स्पोर्ट्स आटोलीने हा सामना फिरवला. सामन्याची औपचारिकता शिल्लक, चांगलं यष्टी रक्षण, अप्रतिम दर्जाचं यष्टी रक्षण करत असताना फलंदाज यष्टी चित. 1 चेंडू, 15ची गरज. चला नवीन बॅटर
चला फास्ट आहे, 1 चेंडू 15ची गरज आहे. सामन्याची औपचारिकता शेष. गौरव नवीन फलंदाज, काय गोलंदाजी केली, 1 चेंडू 15. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 10 मध्ये करायचे होते 25, 1 मध्ये 15. हे क्रिकेट आहे. एका षटकामध्ये तुम्ही मॅचमध्ये येता, एका षटकामध्ये तुम्ही मॅचमधून बाहेर जाऊ शकता. हा क्रिकेटचा खेळ. नेक्स्ट मॅच आई नवलाई देवी, आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. संपूर्ण टीम सज्ज आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. पायफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र जोडली जाईल. पराभवातील अंतर कमी करणारी 1 धाव. अभिनंदन टीम मानादेवी स्पोर्ट्स आटोली. हार्ड लक बॅड लक मानाई वॉरियर्स महिन. प्रयत्न चांगले केले परंतु क्रिकेट मध्ये एका संघाला पराभूत व्हावं लागतं. पंच या.